अमेरिका, इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक व्यावसायिकांना फटका बसलेला आहे. आपण सध्या ठाण्यातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये गेलो, मात्र आता पाहिलं तर पाहुणचार हॉटेलमध्ये आहोत. जे दिवसभर अनेक लोकांची सेवा करत असेल, त्यांचा पाहुणचार करत असेल, मात्र आता कुठेतरी त्यांचा पाहुणचार थांबला गेलेला आहे. पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून त्यांचे रेग्युलर जे आयटी क्षेत्रामधले जॉब करणारे नोकरदार जे वर्ग होते, त्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण दररोज जायचं. पाहिलं तर हजारोच्या संख्येने नवी मुंबई असेल, ठाण्यामध्ये इतरत्र ठिकाणी देखील त्यांचं जेवण जायचं. मात्र पाहायला गेलं त्यांचा गॅस संपल्या कारणास्तव आता कुठेतरी ही सेवा त्यांनी बंद केलेली आहे. मात्र पाहुणचार त्यांचा हॉटेल आहे तिकडे फक्त कुठेतरी तात्पुरत्या सेवा आता पाहुणचार त्यांना द्यावा लागतो, ते पण ग्राहकांना. पाहायला गेलं तर हे सर्व सिलेंडर जे आहे ते बाटला संपल्यामुळे सर्व जे ठिकाणी गॅसवरती चूल मांडली जायची त्या ठिकाणी अनेक स्वयंपाक हे शिजवले जायचे. मात्र आता कुठेतरी ते बंदच्या घडीवरती आलेले आहेत. पाहायला गेलं तर या संकटात अनेक व्यावसायिक जे आहेत ते हॉटेल व्यावसायिक अडकलेले आहेत. त्यामुळे रोजगार जो अनेक कर्मचाऱ्यांना द्यावा लागतो तो आता कुठेतरी बंद होणार की काय असा प्रश्न उपस्थित झालाय. पाहायला गेलं तर अनेक या ठिकाणी हॉटेलमधनं अनेक प्लेट सजवल्या जायच्या. मात्र कुठेतरी आता गॅस ची कमतरतेमुळे ह्या आता जेवणाला कुठेतरी आता ही प्लेट सजवली जाणार नाहीये. तसे अनेक डबे आणि जेवणासाठी तसेच नाश्त्यासाठी देखील अनेक या ठिकाणं वस्तू यायच्या, खाद्यपदार्थ जायचे, मात्र ते आता कुठेतरी बंद झाले. मात्र आपल्या सोबत जोडले गेलेत या ठिकाणचे पाहुणचार हॉटेलचे स्वतः मालक. काय सांगाल, एकंदरीत अनेक वेळा अनेक दिवसापासून तुम्ही ग्राहकांचा सेवा करतात, पाहुणचार करतात, मात्र आता ती कुठेतरी पाहुणचार करण्याची वेळ थांबलेली आहे. त्याचं कारण म्हणजे सिलेंडर. काय सांगाल, कुठे कुठे तुमचा जो आयटी क्षेत्रामध्ये जेवण आणि नाश्ता पुरवला जायचा, एकूण लोकांना कितीपर्यंत जायचं, सकाळ असेल, दुपार, संध्याकाळपर्यंत? आता आमचा तिकडे कॅन्टीनला पण आमचा नाश्ता जायचा, एक 5-6 हजार लोकांचं, जेवण पण 4-5 हजार लोकांचं जायचं. आता ते असं झालं की गॅस पुरवठा आम्हाला झाले 3-4 दिवसापासून आम्ही ऑर्डर केली एजन्सीला. एजन्सीवाले पहिले कॉल उचलत होते, 2 दिवस झाले, आता कॉल पण नाही घेते. बोलतात की सध्या आमच्याकडे अवेलेबल नाही, स्टॉक आला की आम्ही तुम्हाला देऊ. आता आमच्याकडे ऑप्शन नाही आहे दुसरं, गॅसशिवाय तर आम्ही जेवण वगैरे बनवू शकत नाही. आता त्या लोकांना पण आता आम्ही मेल वगैरे आमच्या कंपनीने केली आहेत की बॉस तुम्हाला सध्या आम्ही जेवढे दिवस आमचा आहे तोपर्यंत देऊ शकतो, आता त्यानंतर जेवण वगैरे नाश्ता भेटणार नाही. आता आमचं हे पाहुणचार हॉटेल म्हणून पण आहे. आता हॉटेलमध्ये आम्ही पण सगळे लाईव्ह आयटम होते आमचे, इंडियन वगैरे, चायनीज, फिश वगैरे सगळं आम्ही द्यायचो कस्टमरला, जे लाईव्ह मध्ये गरम करून बनवून द्यायचे. ते आयटम पण आम्ही सध्या स्टॉप केलेत आणि सध्या फक्त आम्ही एकच फोकस ठेवला की कस्टमर जे पण येतात त्यांना सांगितलं सध्या आम्ही थाळी वगैरे तुम्हाला देऊ शकतो. जेवढा आमच्याकडे स्टॉक आहे तो 2 दिवसाचा आहे, त्या हिशोबाने आम्ही फक्त सध्या थाळी जेवण कस्टमरला प्रोव्हाइड करू शकतो. मात्र काय वाटतं, येणाऱ्या काळात असा जर तुटवडा भासला तर येणाऱ्या काळात अनेक लोकांचे पगार काढायचे असेल, कामगार असतात, अनेक हॉटेलमधले कामगार आता गावी जायला निघालेत. तुमच्याकडे देखील अनेक कारण येत असेल. हो, आता भरपूर आमच्याकडे पण सगळं मिळून स्टाफ जर म्हटलं तर 200-300 लोकांचा स्टाफ आहे. सगळ्यांचा जॉबचा पण प्रॉब्लेम होणार, त्यांचे पण घर याच्यावरच चालतात आणि त्यांना पण आता जर बसून ठेवायचं म्हटलं त्यांना पगार पण आपण किती दिवस देणार, 1 महिना 2 महिना देऊ शकतो. हे जर लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर कामगारांना पण सुट्टी द्यावी लागेल, कारण 1 महिना तर कोणी पण ऍडजस्ट करू शकतो त्यांचा पगार वगैरे सगळं. मात्र गॅसच्या किमती वाढवल्या, तुटवडा जाणवतोय, मात्र अनेक ठिकाणी काळा बाजार सुरू आहे. त्या ठिकाणी देखील काय गॅसची मागणी, डिमांड काय, किती रुपयाला गॅस दिला जातो आणि तो पण वेळेवरती येणार का, ही देखील सांग. हो, आता जर गॅस घ्यायचा म्हटलं तर आता जो 1600-1700 रुपयाला आपल्याला भेटायचा तो 2500-3000 त्यांची मागणी आहेत किंवा आम्ही एवढ्याला देऊ शकतो. तर ती पण एक आमची लूट होणार, म्हणजे किंमत वाढ झाल्यामुळे, आणि ते आम्हाला थाळीमध्ये याच्यामध्ये देण्यासाठी परवडेबल नसणार आहे. तर मग आम्हाला नाहीला जर थाळीचे पण रेट वाढवावं लागेल. हे आज जे पाहुणचार हॉटेल सुरू आहे, मात्र काय मेनू आता सध्याचा सुरू आहे तो पण येणाऱ्या काळात बंद होऊ शकतो. किती सिलेंडर दिवसाला गणित लागतात आणि आता सध्या सिलेंडर किती उरलेले, शिल्लक किती राहिलेत? सध्या आमच्याकडे फक्त एकच सिलेंडर आहेत, तो पण आता आज उद्या संपेल. म्हणजे लास्ट सिलेंडर होता, आम्हाला रोजचे 2 सिलेंडर लागायचे, पण आज आम्ही थाळी ठेवल्यामुळे तो एक सिलेंडर चालू आहे. आता उद्याला पण जेवण बनेल, परवाला तर आम्हाला बंदच ठेवावं लागेल. जी लोक कर्मचारी, कामगार लोकांना जेवणासाठी अनेक आटाबिटा करतात, मग त्यांनाच आता कुठं उपाशी राहावं लागेल. हो, ते तर होणारच आता, कारण की गॅसच नाही तर काही त्याला ऑप्शनच नाही बनवण्यासाठी जेवण. शेगडी वगैरे तर काही वापरू शकत नाही. त्यामुळे मेन म्हणजे गॅस पुरवठा लवकर चालू सुरळीत व्हायला पाहिजे, तेव्हाच हॉटेल इंडस्ट्रीवर सगळ्यांना थोडं नियंत्रण होईल. नाहीतर खूप लॉस सहन करावा लागणार प्रत्येक हॉटेल मालकाला.
नक्कीच हॉटेल इंडस्ट्रीवरती मोठं संकट आलेलं आहे. आपण सध्या पाहिलं तर याच हॉटेलच्या स्वयंपाकघरात आहात आणि अनेक दिवसापासून पाहुणचार करणारं हॉटेल आता स्वतः कर्मचाऱ्यांचं देखील आता पगार काढणं मुश्किल झालेलं आहे आणि या ठिकाणी ग्राहकांचा देखील आता पाहुणचार कशा प्रकारे येणाऱ्या काळात व्यवस्थित केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र सध्या तरी त्यांचं पूर्णतः चूल जे आहे ते हॉटेल पुरतीच मर्यादित आहे. मात्र जो आयटी क्षेत्रामध्ये नोकरदार वर्गांना जो नाश्ता आणि दुपारचं जेवण जायचं ते आता कुठेतरी बंद करण्यात आलेलं आहे. जवळपास 7 ते 7.5 हजार लोकांचा नाश्ता सकाळचा आणि दुपारचं जे जेवण होतं ते 4-4.5 हजार लोकांचं. इतक्या मोठ्या संख्येने आता हे सर्व फूड इंडस्ट्रीमधलं आता बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उपासमारची वेळ जी आहे ते हॉटेल व्यावसायिकांवरती देखील येऊ शकते आणि इतरत्र आता खानावळीसाठी धावपळ कुठं करावी हा देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित नोकरदार वर्गांकडे राहिलेला. मात्र येणाऱ्या काळात जर सिलेंडरचे भाव जरी वाढले असले मात्र तुटवडा जो भासतोय तो कधीपर्यंत दूर होईल आणि येणाऱ्या काळात व्यवस्थित असा गॅसचा पुरवठा जर झाला तर येणाऱ्या काळात नक्कीच हॉटेलचा पुन्हा हॉटेल मालकांना आणि व्यावसायिकांना व्यवसाय करताना सुरळीत होईल. कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, टीव्ही9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.